शुद्ध बीजापोटी फडे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी ठेवूनी गुरुचरणी मस्तक वदेल प्रासादिक वाणी हरिहरांचे पवाडे माझी ऐसी ब्रिदावडी दास्य दास्यत्वागडी पानेरीने मार्ग मडी जीवन घ्या रे कापडी हो सत्यम ज्ञानानंतम नित्यम नाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगमलोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकारानाकारारमनाकारारम स्मायानाथमनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम स्विचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्थे हरिदेवी मुक्ताबाई नमोस्तुते नमो ज्ञानेश्वरा नमो शुद्ध बीजापोटी फडे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
ज्ञानाचे सागर, भक्तीचे आगर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत, ज्ञानवंत, कृपावंत वारकरी संप्रदायाच्या विचाराने अथवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनाने ज्यांच्या अभंगवाणीकडे पाहून सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, आईची वात्सल्यता अशी उपमा लाभलेले देव मान्य संत, संत मान्य संत, जगत मान्य संत सम्राट इतकेच नव्हे तर हिंदू धर्म संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे जगदवंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या नामरूपी बीजाचं कार्यकारण भाव संबंध सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. वैराग्य रसिक वारकरी संप्रदायाचे परमोच्च मानबिंदू असणारे जगदवंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, आदि माया योग माया ची स्वरूप असणारे साहेब मुक्ताबाई आणि स्वानंद स्विकनाशी गुरु नामगुरु सद्गुरु जोग महाराज, परमपूज्य सद्गुरु निष्काम कर्मयोगी सद्गुरु बालकनाथजी महाराज, सद्गुरु श्री किसननाथजी महाराज या सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे गोरक्षनाथ वारकरी संप्रदाय भजनी मंडळ गोराई आयोजित अखंड हरिनाम सप्ताह संकीर्तन सोहळा अनेक वर्षापासून आपण या विशेष पर्व काळावरती साधना करतोय. तब्बल गेल्या 23 वर्षापासून आपण साधनेमध्ये आहे. म्हणजे जवळ आपल्या साधनेला 2 तपपूर्ती सोहळा होण्यात येतोय. अनेक वर्षापासून आपण साधना करतोय आणि या दिव्य भव्य सप्ताहाच्या नियोजनामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची सेवा सामान्य एका मुक्ताबाईच्या वारकड्याकडे तुम्ही दिलेली आहात. जवळजवळ इथं उपासलेले सर्वचे सर्व माझ्या परिचयाचे कोणी नाही. आपला चेहऱ्याने जरी पहिला परिचय असला तरी संप्रदायाच्या अनुषंगाने आपला फार जुना परिचय आहे. कारण तुम्ही ज्या संतांची सेवा करताय, मालिकेची सेवा करताय, आम्ही त्याच मालिकेची सेवा करताय. विस्तारामध्ये न घालवता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या इतक्या दुरून आल्यानंतर नावातच जर मी वेळ घालवला तुम्हाला आवडणार नाही. म्हणून सर्वांचंच नाव घेतो, सर्व संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो, गोड सेवा देण्याचं काम करतो. ऐका, अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला फार गोड आहे. थोडा युपयाचा कमी करा, फक्त म्हणताना दिला तरी चालेल. शुद्ध विजा पोटी फडे रसाड घोमटी. वारकरी संप्रदायाचं दंडक आहे की वारकरी संप्रदायामध्ये गुरुरे मामासाहेब दांडेकरांनी लावून दिलेली परंपरा अशी आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर कीर्तनावर अभंग घ्यायचा. हाच अभंग गुरुरे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी ज्यावेळेला कार्तिक सोहळा होता त्या कार्तिक सोहळ्यामध्ये वैष्णव सदन मध्ये पहिल्या दिवसाची सेवा होती आणि पहिल्या दिवशीच्या सेवेमध्ये मी गुरुरे बाबांच्या मुखारुंदातून हा अभंग ऐकला. नामाचा उल्लेख या अभंगामध्ये कुठेच दिसत नाही, पण या अभंगाचं जे फळ आहे, या अभंगात जे फळ सांगितले ते फलश्रुती केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या नामरूपी बीजाला लागलेलीच आहे, अन्यथा दुसरी नाहीच. आणि त्या अनुषंगाने पहिल्या दिवसाची सेवा असल्यामुळे नामपर चिंतनातला अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे. तसं पाहू द्या तर नामचिंतना करता आपल्याला हा सर्व खटाटोप एवढा करावा लागला. आमचे गुरुरे बाबा नेहमी सांगतात, नामचिंतन जर एवढंच कठीण आहे आपल्याला करावं लागलं नाही खटाटोप, म्हणजे आपण जर घरी असलो तर भजन होत नाही का आपल्याकडून? होते भजन, भजन होते नाही. भजन सोपं अशी बरेच प्रमाण आपल्याला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भेटतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे किंवा सोपेवर मामा सांगितले संती. मग भजन जर सोपं असेल तर हा खटाटोप कशा करता? तर गुरुरे बाबा सांगायचे, वक्ते बाबा गुरुरे बाबा म्हणायचे, वारकरी संप्रदायामध्ये भजन सोपं आहे अशी जशी प्रमाण गाथ्यामध्ये सापडतात, तसंच भगवान परमात्म्याचं नामचिंतन अवघड आहे, कठीण आहे असे सुद्धा बरेच प्रमाण गाथ्यात सापडतात. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, किंवा जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री
तरीच नाम जीवागरी येईल श्रीरामाचे. विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांची भाषा अशी आहे, जयाचे वाचे पुळा भोजे, अखंड नामनाच तसे माझे, जे जन्म सहस्र ओळखीजे, एक वेळ मुखासी यावया. भगवान परमात्म्याचं नामचिंतन नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता 1-2 जन्माचं नाही, हजारो जन्माचं पुण्य लागते. मग महाराज एवढी विसंगती या प्रकरणात तुम्ही सांगितली. कुठे नामचिंतन सोपं सांगितलं, कुठे अवघड सांगितलं. नेमकं भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोपं का अवघड? तर प्राप्त स्मरणीय गुरुनाम गुरु समन्वय महर्षी मारुती बाबा कुरेकर नेहमी पाठामध्ये सांगतात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखामधून घेण्याकरता सोपं, मात्र मुखात येण्याकरता अवघड. विठाला 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 सांगण्याचा सारांश असा आहे, जर आपण घरी असाल तर आपल्याकरता जगाचा मालकाचं भजन फार अवघड आहे. पण एकदा का आपलं पाऊल भगवान परमात्म्याच्या कृपेने या मंडपामध्ये आलं की आपल्याकरता भगवान परमात्म्याचं चिंतन फार सोपं आहे. पण कोणतं सोपं? आपल्याकडे परंपरेनं आलेलं जर ज्ञान असेल, नाम असेल तर मग सोपं. त्या अनुषंगाने अभंगाची निवड केली. शुद्ध बीजा पोटी फडे रसाड गोमटी. मला असं वाटते जवळ या मंडपामध्ये असा एकही नसेल की त्याचा हा अभंग पाठ नसेल. एखाद्या वेळेला पूर्ण अभंग पाठ नसेल, पण पहिलं चरण पाठ नाही बुवा असा एकही सापडणार नाही. प्रत्येकाचं पहिलं चरण पाठ आहे. शुद्ध बीजा पोटी फडे रसाड गोमटी. तुम्ही आणि आपण या अभंगाकडे जर पाहिलं तर या अभंगाकडे पाहिल्यानंतर या अभंगाचा अर्थ आपल्याला असा वाटतो की बाप जर चांगला असेल तर चांगल्या बापाचा मुलगा सुद्धा चांगलाच जन्माला येतो, असं मला वाटते. पण तुकोबाऱ्याला बोलायचं होतं परमार्थाच्या दिशेने, आणि तुम्ही आणि मी या अभंगाचा अर्थांना ओढून ताळून प्रपंचाच्या दिशेने. तुकोबाऱ्याला बोलायचं नाही. जर बाप चांगला असेल तर त्या प्रत्येक बापाचा मुलगा चांगलाच असतो असं जर पाहायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी असं पाहायला मिळत नाही. आणि असं जर असतं तर नाथ महाराजांनी वाणी खर्च केली नसती, संतांचे ते आप्त नव्हती संत. मग असं प्रकरण आपल्याला दिसत नाही. कुठे कुठे बाप सात्विक आहे तर सात्विक बापाचा मुलगा नास्तिक आहे. एखादा बाप नास्तिक आहे तर नास्तिक बापाचा मुलगा सात्विक आपल्याला पाहायला मिळतो. याचे 4 वर्ग पाडतात. कुठे कुठे बीज शुद्ध आहे, शुद्ध बीजाला लागलेलं फळ अशुद्ध आहे. कुठे कुठे बीज अशुद्ध आहे, अशुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. कुठे कुठे बीजही अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे. आणि कुठे कुठे बीजही शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. क्रमाक्रमाने पाहू. ऐका, बीजही अशुद्ध आहे आणि अशुद्ध बीजाला लागलेलं फळही अशुद्ध आहे. कोणता आहे बीज? ऐका, बीज आहे धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्र रूपी या बीजाला लागलेलं फळ आहे कोणतं? दुर्योधन. बीजही अशुद्ध आहे आणि त्याला लागलेलं फळही अशुद्ध आहे. जी गीता भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांना सांगितली, कुठं? कुरुक्षेत्रावरती का? हा, बोलत चला मग थोडं बोललो की. कुरुक्षेत्रावरती जी गीता भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांना सांगितली, पण अर्जुन महाराजांना एकट्याला जरी सांगितली असली तरी उद्धार मात्र संपूर्ण जगाचा केला की नाही. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर वेजे फिडिले मुंबईचे कल्याणचे. नाही, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचा उद्धार केला. कसा जगाचा उद्धार केला? जसं गाय दूध देते कोणाकरता? वासरा करता. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला, परिओसाचे निओरसे डुबते होय घर देशे, झाले पांडवाचे नि मिशे जगत उद्धरण. भगवान परमात्म्याने गीता हे तत्व अर्जुनाला सांगितलं असलं तरी अर्जुन महाराजांच्याच उपयोगाचं नाही. आजही ते गीता तुमच्या माझ्या उद्धारा करता कामा येते. असं म्हणतात, तशीची तशी गीता जशी अर्जुन महाराजांना सांगितली तशीची तशी गीता संजयाने टेलिव्हिजन लावून सांगितली धृतराष्ट्राला. पण उद्धार झाला का? उद्धार झाला नाही. याचं एकच कारण आहे, बीजही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. कुठे कुठे बीज शुद्ध आहे पण शुद्ध बीजाला लागलेलं फळ अशुद्ध आहे. कोणता आहे बीज? लक्ष द्या. बीज आहे श्रीकृष्ण यादव. पुन्हा सांगतो, बीज आहे श्रीकृष्ण यादव
आणि श्रीकृष्ण यादव रूपी या शुद्ध बीजाला लागलेलं अशुद्ध फळ आहे लालू प्रसाद यादव. आता माझ्याकडे दुसरं नाव नाही हा, पण सोपं करून सांगतो, ऐका सांगतो. बीज आहे श्रीकृष्ण यादव, भगवान परमात्मा. पण या भगवान परमात्मा रूपी बीजालाच लागलेला अशुद्ध फळ आहे. भगवान परमात्माची 2 नंबरची पत्नी आहे जांबवती नावाची. त्या जांबवतीचा मुलगा आहे सांब नावाचा. त्या सामने साडी नेसली आणि साधूच्या समोर उभा राहिला. साधूच्या समोर उभा राहिला, थट्टा केली, मस्करी केली. सांगा महाराज, याला मुलगा होईल की मुलगी होईल? साधूने श्राप दिला, जा मुसळ होईल. परिणामे मुसळ झालं आणि त्या मुसळाने पूर्ण यदुवंशाचा नाश केला. बीज शुद्ध आहे, पण शुद्ध बीजाला लागलेलं फळ अशुद्ध आहे. कोठे कोठे बीज अशुद्ध आहे, पण अशुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. कोणता आहे बीज? ऐका. बीज आहे नाम घेऊ नदी देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बीज अशुद्ध आहे. किती अशुद्ध आहे? दुसऱ्याला भजन करू देत नाही, स्वतः भजन करत नाही यात नवल नाही, पण जो भजन करतो त्यालाही भजन करू देत नाही. रस्त्याने जाताना म्हणायचं असेल तर म्हणा, जय हिरण्यकश्यपू, जय हिरण्यकश्यपू. असे बरेच समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचं उत्तर विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी दिलं. आपण न करी यात्रा दुजी यासी जाऊनी, आपण न करी यात्रा तुझी अशी जाऊनी. आपण न करी यात्रा दुजी यासी जाऊनी, आपण न करी यात्रा तुझी अशी जाऊनी. दुजी अशी जाऊन येते. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. हिरण्यकश्यप इतका शुद्ध बीज आहे की स्वतः भजन करत नाही, काही नवाई नाही, स्वतः भजन करत नाही, तो भजन करत नाही. पण जो भजन करतो त्यालाही भजन करू देत नाही. हे अशुद्ध बीज आहे. पण या अशुद्ध बीजाला लागलेलं इतकं शुद्ध फळ आहे, त्या फळाचं नाव आहे भक्त प्रल्हाद. बीज असं आहे की देवाचं नाव घेत नाही, पण अशुद्ध बीजाला लागलेलं शुद्ध फळ इतकं शुद्ध आहे की देवाच्या नावाला सोडून दुसऱ्याचं नावच घेत नाही. उलट बापाला सांगितलं, बाबा म्हणा श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, देवाचं भजन करा बाबा. ज्या वेळेला नृसिंह अवतारामध्ये भगवान परमात्मा भेटताय भक्त प्रल्हादाला, आणि भक्त प्रल्हादाला भेटल्यानंतर भगवान परमात्म्याचे शब्द आहे, भक्त प्रल्हादा माग काहीतरी, काय मागायचं ते मागून घे. भक्त प्रल्हाद म्हणतो, देवा मला काही नको हो. अरे माग काहीतरी मागून घे. त्यावेळेला भक्त प्रल्हाद बोलतो, देवा मला काही नको, मी काही मागून भक्ती करत असेल तर ते भक्ती नाही, तो व्यापार आहे. मला व्यापार करायचा नाही, मला भक्ती करायची.
तरी सुद्धा भगवान परमात्मा बोलतात, अरे मागण्याच्या यादीमध्ये, भक्ताच्या यादीमध्ये तुझा क्रमांक पहिला आहे. ज्यावेळेला भक्ताची यादी निघते, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, तुझा क्रमांक पहिला आहे, माग काहीतरी मागून घे. त्यावेळेला भक्त प्रल्हाद बोलतो, देवा या भक्ताला तुम्हाला काही द्यायचंच असेल, या प्रल्हादाला तुम्हाला काही द्यायचंच असेल तर एक द्या, की उभ्या आयुष्यामध्ये कोणाकडे काही मागायची वेळच येऊ नका देऊ, एवढं तुम्ही मला द्या. बीज शुद्ध आहे, पण अशुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. आणि कुठे कुठे बीजही शुद्ध आहे आणि शुद्ध बीजाला लागलेलं फळही शुद्ध आहे. कोणतं आहे बीज? ऐका, बीज आहे कबीरजी, आणि कबीरजी या बीजाला लागलेलं फळ आहे कमालजी. बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. किती शुद्ध आहे का? ज्या वेळेला सकळ संत मांडियाळी तीर्थयात्रे करण्याकरता निघाल्या, ज्ञानोबांची इच्छा होती, क्वचित तीर्थयात्रा मिशीने तिनित्वा स्वयं वेद्य तत्व जानसी विष्णू. अरे जगाच्या उद्धाराकरता तीर्थयात्रा करायची आहे, म्हणून ज्ञानोबांनी संकल्प हातात घेतला, पण एकटं नाही, माझ्या सोबत कोणीतरी पाहिजे. कोण पाहिजे? माझा सखा पाहिजे. पण ज्ञानोबांचा सखा म्हणजे मला नामदेवराय पाहिजे. पण नामदेवराय पाहिजे असेल तर नामदेवराय सहजासहजी येत नाही, नामदेवरायला कोणाची तरी परमिशन घ्यावी लागते. ज्यावेळेला विश्वमाऊली ज्ञानोबाराय नामदेवरायांजवळ आले पंढरपूरला, आणि नामदेवरायांना सांगितलं की चला. नामदेवराय बोलतात, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण ऐका, तुम्ही एकदा देवाला विचारा. देवाला विचारला, देवाचा संकल्प तोच होता. बीजही शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. त्याच्याबद्दल सांगतो, दोघंचे दोघं सकळ संत मांडियाळी, निवृत्तीनाथ, नामदेवराय, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, सर्वचे सर्व संत मांडियाळी तीर्थयात्रे करण्याकरता निघाले. दरकोस दर मुक्काम चालता चालता असं म्हणतात, यांची तीर्थयात्रा हळूहळू हळूहळू काशी क्षेत्रापर्यंत आली. काशी क्षेत्रापर्यंत ज्या वेळेला आली, त्यावेळेला काशीची देवता आहे काशी विश्वनाथ. काशीची देवता आहे. ज्यावेळेला ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करताय, नामदेवराय तीर्थयात्रा करताय, ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण दूर पसरली, काशी क्षेत्रापर्यंत आली. फक्त काशी क्षेत्रापर्यंत मर्यादित नसता, काशीचं जे अधिष्ठान आहे काशी विश्वनाथ, या काशीच्या विश्वनाथापर्यंत ही बातमी पसरली की आज माझ्या भेटीकरता, माझ्या दर्शनाकरता विश्वमाऊली ज्ञानोबाराय येत आहे, नामदेवराय येत आहे. जितका आनंद ज्ञानोबारायांना होता, त्याच्यापेक्षा हजारो पटीनं आनंद काशीच्या विश्वनाथाला होता की माझ्या भेटीकरता ज्ञानोबाराय येत आहे. फार आनंदाने वाट पाहत होते, पण त्यांना यायला बराच उशीर होतोय. मग कदाचित ते जर माझ्याकडे येत असतील तर माझंही काम आहे, माझी जागा सोडावी आणि त्यांच्याकडे जावं. काशी क्षेत्रात प्रवेश केला, आणि काशी क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर असं म्हणतात, काशीच्या विश्वनाथाने स्वतःची जागा सोडली. स्वतःची जागा सोडून ज्ञानोबारायांना मिठी मारण्याकरता गेले. ज्ञानोबारायांना मिठी मारली, आणि ज्ञानोबारायांची मिठी मारून थांबले नाही, ज्ञानोबारायांचा हात धरला. ऐका, ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, ज्ञानोबा हरे
वेळ वाचवण्याकरता एखादा म्हणून घेतला. ऐका, ज्या वेळेला ज्ञानोबराय काशी क्षेत्रामध्ये आली अशी बातमी पसरली, काशी विजय विश्वनाथाने जागा सोडली. अभंग म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं. इको कमी करा बोलताना. काशीच्या विश्वनाथाने खाली आले, खाली येऊन थांबले नाही, ज्ञानोबरायांचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. बोलत 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 दोघंचे दोघं गंगाबाई जोड आले. गंगाबाई जोड आले आणि गंगाबाईला असं वाटलं की माझं रोज पाणी, रोज सकाळी सकाळी पहाटे पहाटे माझं रोज पाणी या काशीच्या विश्वनाथाच्या अभिषेकाकरता जाते, रोज जाते. कदाचित आज नाही तर उद्या पुन्हा आपल्याला काशीच्या विश्वनाथाची भेट होईल. पण काशीच्या विश्वनाथासोबत आलेल्या ज्ञानोबरांची भेट पुन्हा होते की नाही सांगता येत नाही. काशीचा विश्वनाथ पुन्हा भेटेल आपल्याला, इथंच आहे, पण ज्ञानोबरांची भेट होते की नाही सांगता येत नाही. म्हणून गंगाबाईने ज्ञानोबरांच्या ना पायाला मिठी मारली. प्रत्यक्षदर्शी नामदेवराय हजर आहे आणि नामदेवराय बोलतात, गंगाबाई तुम्हाला काय वाटते ज्ञानोबरांचे पाय फक्त इथपर्यंतच आहे? अहो नामा म्हणे 16 बाई, ज्ञानदेव सर्वा ठाई, सर्व दूर पाय आहे त्यांचे. या सर्व कलह, हा सर्व आवाज, ही सर्व बातमी वाऱ्यासारखी काशी क्षेत्रात पसरली. याच काशी क्षेत्रामध्ये राहत आहे कबीरजी आणि कमालजी. बीजही शुद्ध आणि फळही शुद्ध काय का, ही बातमी असं म्हणतात कमालजींच्या कानावरती पसरली. कोणती? की आतापर्यंत आपले वडील आपल्याला लहानपणापासून ज्या मुक्ताबाईचं चरित्र सांगतायत, ज्या सोपान काकाचं चरित्र सांगतायत, ज्ञानोबरायांचं चरित्र सांगताय, एवढंच नाही, अखंड जया देवाचा शेजार अशा नामदेवरायांचं चरित्र आपण आयुष्यभर ऐकतो आपल्या बापाच्या मुखातून. पण आतापर्यंत फक्त ज्यांचं चरित्र आपल्या कानावरती होतं त्याच प्रत्यक्षदर्शी आपल्याला भेटतायत. दर्शन घेण्याकरता पळत गेले, पळत पळत गेले, दर्शन घेतलं. दर्शन घेतलं ज्ञानोबरायांचं आणि ज्ञानोबरायांनी विचारून घेतला आपण कोण. परिचय कसा दिला ऐका. परिचय असा दिला की मी कमाल कबीरजींचा मुलगा. का परिचय असा दिला ऐका. ज्ञानोबरायांनी परिचय दिला मी ज्ञानोबा विठ्ठल पंतांचा मुलगा. का दिला आता ऐका. कबीरजींचे गुरु आणि ज्ञानोबरायांच्या वडिलांचे म्हणजे विठ्ठल पंतांचे गुरु, दोघांचेही गुरु एकच. ज्या वेळेला विठ्ठल पंतांनी काशी क्षेत्रामध्ये जाऊन संन्यासाची दीक्षा घेतली त्यांचं नाव रामानंदाचार्य आणि या कबीरजींच्या गुरुचंही नाव रामानंदाचार्य, म्हणून परिचय असा दिला. आणि आनंदाच्या भरामध्ये ज्ञानोबराय बोलतायत, अहो काशी क्षेत्रामध्ये येण्याचं मूळ कारण आहे तुमच्या वडिलांची भेट. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं, आमचे गुरुबंधू आहे, आमचा ज्या वेळेला काशीला ज्यांनी सांभाळ केला, माझी भेट आहे, माझी ज्ञाना, माझी इच्छा आहे की एकदा तरी कबीरजींना भेटू नये. बस माझ्या बापाला वचनापूर्ती देण्याकरता मी काशी क्षेत्रापर्यंत आलो. तुमच्या वडिलांपर्यंत निरोप पाठवा की आज ज्ञानोबराय आपल्या घरी येणार आहे. पण एक बातमी अजून द्या, ज्ञानोबराय आपल्या घरी येत आहे म्हणजे ज्ञानोबराय फक्त भेटण्याकरता नाही, तर ज्ञानोबरायांच्या पोटामध्ये 4 दिवसापासून अन्नाचा कण नाही. आमचं सोडा हो, आमची छोटीशी 6 वर्षाची मुक्ताबाई आहे, मुक्ताबाईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. तुम्ही एक काम करा, तुमच्या बापापर्यंत बातमी पाठवा. इतक्या वेगाने पळत गेले कमालजी घरी, पळत गेले. पडता 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 ब्रह्म मुहूर्ताची वेळ आहे आणि ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेला ज्या वेळेला गेले त्यावेळेला बाप देव पूजा करत होते कबीरजी. बाहेरून आवाज दिला, बाबा बाबा संत येत आहे आपल्या घरी, बाबा ज्ञानोबराय येत आहे, ज्ञानोबराय येत आहे, संत येत आहे. ही बातमी ज्या वेळेला कबीरजींच्या कानावरती पडली, देव सारावे परते, संत पुजावे अर्थे. आपल्या घरी जर संत येत असतील तर देवाची पूजा नंतर करा. वा कमाला, बातमी फार सुंदर दिली. सर्व भेटेल आयुष्यात पण संत भेटत नाही. चंद्र अमृत सुखे से उवेल, असता जाता रवी धरवेल.
वेदा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा बहु अवघडाय संत भेटी परी जग जेठी करुणा केली कमाला सर्व भेटायला आयुष्यात पण धन्य काळ संत भेटी. जर आपल्याला संतांची भेट होत असेल तर जीवनातला परमोच्च लाभ आहे. वा, बातमी फार सुंदर सांगितली. कमालजी थांबले आणि कमालजी बोलता, बाबा बातमी एवढीच नाही हो, आपल्या घरी ज्ञानोबाराई येते, मुक्ताबाई येते, एवढीच बातमी नाही तर आपल्या घरी येऊन आज ते भोजन करणार आहे, ही बातमी मुख्य आहे. आतापर्यंत संत आपल्या घरी येत आहे म्हणून हसणारे कबीरजी भोजनाला येत आहे ऐकलं न रडायला लागले. गुरुवर्य वक्ते बाबांनी ब्रह्मचितकला नावाचं ग्रंथ लिहिला. ब्रह्मचितकला दर्शन वाचण्यात आला असेल कोणाच्या, वाचा, फार सुंदर आहे. गुरुवर्य बाबांनी सर्व सकल संतांचं चरित्र इतकं गोड लिहिलं. त्या चरित्रामध्ये वर्णन असं आहे की कबीरजी रडताय. कबीरजींना विचारलं, बाबा तुम्ही का रडताय? त्यावेळेला कबीरजींनी उत्तर दिलं, कमाला, अरे संत आपल्या घरी येत आहे पण भोजन करण्याकरता येत आहे, पण आपल्या घराची अवस्था आज अशी आहे की आपल्या घरामधून एखादा माणूस उपाशी जाईल यात नवल नाही, आपल्या घरामध्ये एखादा उंदीर आला तोही उपाशी जाईल. माणसं नाही, कुत्रे घर किती, अशी आपल्या घराची परिस्थिती आहे. काय खाऊ घालशील त्यांना? संतांच्या घरातलं एक वैशिष्ट्य आहे, संतांच्या घरामध्ये तुम्हाला भोजन मिळणार नाही पण भजनाची रेलचेल आहे. भोजन नाही पण भजन, फारच भजन. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ, फारच भजन आहे. बाबा तुम्ही काळजी करू नका. अहो आपल्या घरी धान्य नाही, मग वाण्याच्या दुकानात असेल की नाही? कबीरजी बोलताय कमालजीला, कमाला, संतांचे पायी खर्चावे शरीर सांगतो कबीर कमालाशी. अहो संतांच्या चरणावरती जीव गेला तरी चालेल पण मुक्ताबाई, ज्ञानोबराय, नामदेवराय, सोपान काका आपल्या घरून उपाशी जाता कामा नाही. बाबा तुम्ही काळजी नका करू. अहो आपल्या घरात धान्य नाही पण वाण्याच्या दुकानात तर धान्य आहे. मी जातो आणि वाण्याच्या दुकानातून धान्य आणतो. कबीरजी बोलतात, लेका कमाला, वाण्याच्या दुकानातून धान्य आणण्याकरता खिशात पैसे लागतात, आपल्या खिशात पैसे नाही. बाबा खरं आहे तुमचं, आपल्या खिशात जर पैसे असले ना बाबा, त्यावेळेला वाण्याच्या दुकानाचा दरवाजा समोरून असतो. पण ज्या वेळेला वाण्या बाबा खिशात पैसे नसतात त्यावेळेला समोरच्या दरवाजाने कोणी जात नाही हो, पाठीमागून दरवाजा पाळावा लागतो. म्हणजे चोरी करायची? हो बाबा चोरी करायची. काही झालं तरी चालेल बाबा, फक्त संत आपल्या घरातून उपाशी जाता कामा नाही. ऐका, कमालजी जाताय चोरी करण्याकरता. असं म्हणता छिद्र पाडलं, भिंतीला आत गेले, धान्य चोरलं, पण केवढं? पोटापुरते अन्न, पण कोणाच्या? फक्त संतांच्या. संत जेवतील एवढं चोरलं, पिशवीला गाठ मारली आणि बाहेर निघायला लागले. फक्त भाव प्रस्तावनेत आहे का, प्रवेश आहे का? गाठ मारली पिशवीला आणि कमालजी विचार करताय की ज्याचा पण चोरतोय, कदाचित आपण इथून गेल्यानंतर या छिद्रातून दुसरा एखादा आला आणि त्याने जर वाणीबुवाचं सर्व चोरून नेलं तर पाप आपल्यावरती पडेल. आणि हे चोरीचं अन्न आहे हे जर का ज्ञानोबारांना माहिती पडलं, ज्ञानोबारा भोजन करणार नाही. मग ज्याचं चोरतोय त्याला सांगून तरी दिलं पाहिजे. गुरुवर्य वक्ते बाबांनी फार सुंदर सांगितलं. पिशवीला गाठ मारली आणि पळायला लागले, पण आवाज दिला, वाणीबुवा चोर आहे. वाणीबुवाला आवाज दिला, वाणीबुवाला जाग आली, हातात काठी घेतली आणि कमालजीच्या पाठीमागे पडताय. ज्या छिद्रामधून कमालजी आले होते त्या छिद्रापर्यंत आले, हात बाहेर काढलं, मस्तक बाहेर काढलं, कमरे एवढा भाग बाहेर काढला. कमरे एवढा भाग बाहेर काढणार, बाकी बाहेर निघणार, तेवढ्यात वाणीबुवाने पाय धरले. पाय धरल्यानंतर चोराची कुणी पूजा करत नाही, बदा 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 मारायला सुरुवात केली. चरित्र भाग असा सांगतो की कमरेचा खालचा असा कोणताच भाग राहिला नव्हता कमालजीचा की तो रक्ताने ओला चिंब झाला नव्हता. आवाज देताय कमालजी बाबाला, बाबा बाबा घ्या हो ही धान्याची पिशवी, माझा जीव गेला तरी चालेल बाबा, पण आपल्या दारून संत उपाशी जाता कामा नाही. कमालजी समोर आले, कबीरजी समोर आले. कबीरजी समोर आले आणि रडणारा मुलगा दिसतोय. बाबा एक उपकार करा, ही धान्याची पिशवी घ्या, पण बाबा एक उपकार अजून करा, फक्त धान्याची पिशवी नाही, धान्याच्या पिशवी सोबत माझं शिर सुद्धा घेऊन जा. कोणालाही बीज शुद्ध नाही, कोणतंही फळ शुद्ध नाही, एक उपकार करा, धान्याची पिशवी न्या आणि माझं शिर सुद्धा न्या. का? कदाचित याच्या आवाजाने गाव जागी झालं आणि चोरणारा जर कमाल माहिती पडला, कबीरांच्या घरी अन्न शिजणार नाही. एक उपकार करा. उपकार करण्याकरता स्वतः बाप घरी गेला, विळा आणला कबीरजींनी, पिशवी हातात घेतली, खाली ठेवली
आपल्या स्वतःच्या मुलाची शेंडी धरली आणि उजव्या हाताने स्वतःच्या मुलाचं शिर वेगळं केलं. कमालाने शिर खंडोनी आपुले संत मानवले तिन्ही लोक. आपल्या घरी संत जेवले पाहिजे म्हणून स्वतःचं शिर छेदन करणारं बीज फळ आहे, आणि आपल्या घरी ज्ञानोबराय मुक्ताबाई जेवली पाहिजे म्हणून स्वतःच्या मुलाचं शिर वेगळा करणारा बापही शुद्ध आहे. बीजही शुद्ध, फळही शुद्ध. म्हणून वारकरी संप्रदायानं म्हटलंय, आधा भगत कबीर पुरा भगत कमाल. बीजही शुद्ध, फळही शुद्ध. विठाला विठाला वारकरी संप्रदायामध्ये जर बीज शुद्ध असेल, फळ शुद्ध असेल तर जात आडवी येत नाही, धर्म आळावा येत नाही. तसं पाहू द्या तर संतांना कुठली जात नसते. आवर्जून बोलतो, फक्त संतांना, वेगळ्या दिशेने नेऊ नका. फक्त संतांना कुठली जात नसते, पण दुर्दैव असं आहे की ते तुमच्या माझ्या डोक्यातून जात नसते. संतांना जात नाही बा. जाती न पूछो साधू की पूछली जियो ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहन दो म्यान, कबीरा पड़ी रहन दो म्यान. वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्मातले संत दिसतात. चोखा मेळा बंका जातीचे महार याच्या पुढे यादी दिली. ऐका, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, संप्रदायामध्ये जात आडवी येत नाही, धर्म येत नाही. न पाहे याती कुळाचा विचार. फक्त बीज शुद्ध असेल, फळ शुद्ध असेल. वारकरी संप्रदायाचं वंडकच असं आहे, तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल आणि मस्तक जर संतांच्या चरणावरती झुकत असेल तर बीज महत्वाचं नाही, फळ महत्वाचं नाही. एवढी विसंगती महाराज या प्रकरणात सांगितली. कुठे बीज शुद्ध आहे, कुठे फळ शुद्ध आहे, कुठे बीज शुद्ध आहे, कुठे फळ अशुद्ध आहे. नेमकं तुम्हाला बीज सांगायचं कोणतं आहे, फळ सांगायचं कोणतं आहे? महाराज म्हणतात, वारकरी संप्रदायामध्ये 4 प्रकारचे बीज आहे. एक आहे ज्ञानरूपी बीज, एक आहे कर्मरूपी बीज, एक आहे यज्ञरूपी बीज आणि एक आहे नामरूपी बीज. 4 बीज. मग महाराज तुम्हाला ज्ञानरूपी बीज सांगायचं आहे का?
महाराज म्हणतात ज्ञानरूपी बीज पेरण्याकरता भूमी वैराग्याची लागते. ज्ञानरूपी बीज सहजासहजी टिकत नाही. वैराग्या वाचूनी काही ज्ञानासी तगण्याची नाही. आणि नाही वैराग्य सोपा रे. ते का सोपा आहे का? बोलण्यासारखं वैराग्य नाही. इथं 2 तास एखाद्या व्याख्यात्याने उभं राहावं आणि 2 तास त्याने वैराग्यावरती चिंतन करावं, म्हणजे तो वैराग्यवान झाला का? तो वैतागेल झाला. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैराग्य बोलण्यातून कळत नाही. इहलोकाच्या भोगाच्या त्यागास वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे बोलण्याच्या गोष्टी नाही. गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर पाठामध्ये नेहमी सांगतात, वैराग्य कोणाकडे होतं? अरे वैराग्य आमच्या मामासाहेब दांडेकरांकडे होतं. असं म्हणतात. एकदा ज्ञानेश्वरीचं प्रकाशनाकरता ज्ञानोबांना काही पैसा, मामासाहेबांना काही पैसा गोळा करायचा होता. महाराष्ट्रभर आवाज दिला मामासाहेबांनी, अहो मला ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करायचंय, मदत करा. असं म्हणतात. मामासाहेबांनी फक्त एकदा आवाज दिला आणि महाराष्ट्राने मामासाहेबांना भरभरून मदत केली. फार पैसा गोळा झाला आणि मामासाहेबांनी सांगितलं, बस पुरे झाला आता. आपल्याला ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता जेवढा पैसा पाहिजे होता तेवढा आपल्याकडे आला. सर्व कार्यकर्ते मंडळींना सांगितलं, आता कोणाचाही पैसा घ्यायचा नाही, कारण आपल्याला जेवढा पाहिजे होता तेवढा आपल्याकडे आला. ऐका, ही घटना मुंबईचीच आहे म्हणून सांगतो. ऐका, ऐकले असेल तुम्ही सर्वांनी. मामासाहेबांचं पैसा घेणं थांबवला आणि त्याच दिवशी मामासाहेबांचं कीर्तन मुंबईत होतं. मामासाहेबांच्या चरित्रात सरळ उल्लेख आहे. मामासाहेबांचं कीर्तन मुंबईला आणि मामासाहेबांचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर एक सद्ग्रस्त मामासाहेबांच्या समोर आला आणि मामासाहेबांच्या समोर येऊन तो सद्ग्रस्त म्हणतो, मामासाहेब तुमचं कीर्तन ऐकून माझं अंतःकरण भरून आलं. माझ्या कानावरती बातमी आहे की तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता काही पैसा गोळा करायचा आहे. मी तुम्हाला 1 लाख एक रकमी देतो, ते पैसे तुम्ही घ्या आणि त्या पैशाने तुम्ही ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करा. मामासाहेब बोलतात, तुम्ही फार उदार अंतःकरणाचे हो, पण मला ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे माझ्याकडे आले. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा मी तुकोबाराच्या गाथ्याचं प्रकाशन करेल त्यावेळेला पहिला आवाज मी तुम्हाला देईल, पण आता तुमचे पैसे मला नको आहे. पण तो मनुष्य श्रीमंतेमध्ये ग वर्गातला होता. तो म्हणे, मामासाहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरा, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले तरी तुम्हाला 1 लाख एक रकमी देणारा दाता शोधूनही मिळणार नाही. मामासाहेब बोलता, खरं आहे हो तुमचं. मी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केलं तरी मला महाराष्ट्रभर भ्रमण केल्यानंतर 1 लाख एक रकमी देणारा दाता शोधूनही मिळणार नाही. पण तुम्ही आहे का, तुम्हालाही भारत महाराष्ट्रभर नाही, भारतभर भ्रमण करा. भारतभर भ्रमण केल्यानंतर तुम्हालाही 1 लाख एक रकमी नाकारणारा कीर्तनकारही भेटणार नाही. याला म्हणायचं वैराग्य. बोलण्याचं वैराग्य नाही, फक्त विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वार अग्नी जैसा, अग्नी जैसा. सामान्य वैराग्य नाही आपल्याकडे, ते वैराग्य नाही. महाराज वैराग्य नाही म्हणजे ज्ञानरूपी भूमी, ज्ञानरूपी बीज नाही. मग नंबर 2 कर्मरूपी बीज सांगायचं आहे का? महाराज म्हणतात, कर्मरूपी बीज पेरण्याकरता आपला अंतःकरण शुद्ध लागते. अंतःकरण आपले शुद्ध नाही. दुसऱ्याचं सुख पाहून जर आपलं अंतःकरण दूषित होत असेल तर महाराज म्हणतात, आतापर्यंत आपले कर्म काही चांगले नाही. नंबर 3 यज्ञरूपी भूमी सांगायची का महाराज? यज्ञरूपी बीज सांगायची का? आजच्या या कलियुगामध्ये यज्ञ करणारा कोणी दिसतच नाही. तुम्ही जर मुक्ताबाई मठ पाहिला असेल पंढरपूरचा, त्या पंढरपूरच्या मुक्ताबाईच्या मठामध्ये एक महात्मा होता यज्ञ करणारा. तुम्ही वरती जा चातुर्मासामध्ये, चातुर्मासाला गेले तर एक महात्मा कपडे काढून यज्ञ करायचा. वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य, वारकरी संप्रदायाचे सर्व दर्शनाचार्य गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ती वरते गेले तुम्ही की यज्ञ करत असायचे बाबा. ज्या ज्या लोकांनी पाहिलं त्यांना माहिती असेल. त्या महात्म्याला सोडून या पांढऱ्या वेशामध्ये यज्ञ करणारा कोणी दिसत नाही. मग महाराज यज्ञ नाही नाही. मग कोणतं बीज सांगायचं आहे? महाराज म्हणतात, नामरूपी बीज सांगायचं आहे. नामरूपी बीजाला लागलेलं फळ शुद्धच असता का? महाराज म्हणतात, हे एवढे जेवढे उभे नाही इथं, हे सद्गुरु श्री बालकनाथजी महाराज आणि सद्गुरु श्री किसनजी महाराज या नामरूपी बीजाला लागलेलं फळच आहे ना. हे सर्व फळच आहे. मग महाराज म्हणता, हेच फळ आहे. तुकोबारांनी सांगितलं, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ कळाचे हे वर्म, याच्याशिवाय दुसरं बीज नाही. मग महाराज नामरूपी बीजाला लागलेले फळ शुद्धच असतात का? महाराज म्हणतात, नामरूपी बीजाला लागलेलं फळ खरंच शुद्ध असतात. मग कोणते कोणते असतात नामरूपी बीजाला लागलेलं फळ?
महाराज म्हणतात नामरूपी बीजाला लागलेले फळ कोणती कोणती असतात ते आता सांगत नाही, पण नामरूपी बीजाला लागलेले फळ कशी असतात त्याचं वर्णन करताय महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. शुद्ध बीजा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. नामरूपी बीजाला लागलेली फळं रसाळ आणि गोमटे असतात. महाराज ते नका सांगू, वेळ झाला. आम्हाला नामरूपी बीजाला लागलेले फळ सांगा. महाराज म्हणतात नामरूपी बीजाला लागलेलं पहिलंच फळ मुखी अमृताची वाणी, त्याची वाणी अमृतासारखी गोड असते. नामरूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ आहे. आजीबाई बरोबर आहे ना? हा. नामरूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ आहे, त्याची वाणी अमृतासारखी गोड असते. या जगामध्ये इहलोकामध्ये प्रत्येकाची वाणी काही अमृतासारखी गोड नाही. गुरुरे वक्तेवा फार रंगून सांगायचे. काही लोक इतके बोलता की असं वाटते तुम्ही शांत बसा, काहीतरी घ्या आमच्याकडून. पण काही लोक फार कमी बोलतात आणि गोड बोलतात. ज्ञानोबांनी ओवी खर्च केली तैसे साच आणि मवाळ, मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गुरुरे बाबा सांगायचे जे मनुष्य जास्त बोलतात, ऐका, जे मनुष्य जास्त बोलतात त्यांचे शत्रूही जास्त असतात, आणि जे मनुष्य कमी बोलतात त्यांचे शत्रूही कमी असतात. म्हणून मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव. माणसाने कमी बोलावं, गोड बोलावं. कबीरजी महाराजांचे 2-3 दोहे ऐका. ऐसी वाणी बोलिए मन का पान को, ऐसी वाणी बोलिए मन का पान को, और को शीतल करे आप शीतल होय कबीरा, आप शीतल होय. कभी बोलावं, गोड बोलावं. कावळाही बोलतो, कोकिळाही बोलते. तुम्हाला कोणाचं बोलणं आवडते, कावळ्याचं की कोकिळेचं? कोणाचं आवडते? कोकिळेचं बोलणं फारच गोड असते, आपल्याला सर्वांना आवडते. का आवडते याचं कारण आहे. कागा किसका रे कोयल किसको दे, मीठी बोली बोल के जग अपना कर ले कबीरा, जग अपना कर ले. मनुष्याने कमी बोलावं. जे कमी बोलतात, गोड बोलतात, ते देवाला आवडतात. किती गोड बोलावं. बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपल्या बोलण्याने जगाचा मालक नसला पाहिजे. नामरूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी, आणि नामरूपी बीजाला लागलेलं दुसरं फळ आहे देह. देवाचे कारणी. खर तर हा देह देवाच्याच कारणी लागला पाहिजे. का? कारण दिला त्यानेच ना. जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जग जीवन नारायण गायिनी गुण तयाचे, जोयावी वरे जाती कटट धरुनिया करी, पाऊले समची साजिरी
अंतरी धरोनी राहीन. भगवान परमात्म्याने जर आपल्याला हा देह दिला असेल तर हा देह देवाच्याच कारणी लागला पाहिजे. देवे दिला देह भजना करताच लागला पाहिजे. पण महाराज कोणी कोणी लावला असं म्हणतात. हाच उपदेश तुकोबरांनी स्वतःच्या पत्नीला केला. ऐका, तेवढं सांगतो आणि सेवेला विराम देतो. स्वतःच्या पत्नीला उपदेश केला. केव्हा केला? फार गोड चिंतन आहे. असं म्हणतात, चरित्रभाग सर्वांना माहिती आहे. तर दररोज उठले की भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, घोराडेश्वर डोंगरावरती जायचे. डोंगरावर जायचे, या डोंगरावर त्या डोंगरावर, या डोंगरावर त्या डोंगरावर. डोंगरावर जाता 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 असं म्हणतात की 5-6 दिवस झाले एक वेळा आणि तुकोबाचा काहीच निरोप नाही. 5-6 दिवस झाले तुकोबरा अजूनही घरी येत नाही, अजूनही घरी येत नाही. जिजाबाई चिंतातूर झाल्या की माझा मालक 5 दिवसापासून कोणत्या डोंगरावरती मला माहिती नाही, पण त्याच्या पोटामध्ये अन्नाचं कणही नाहीये. माझ्या मालकाकडे मी भाकर नेली पाहिजे. स्वतःच्या घरामध्ये अन्न नाही, धान्य नाही, म्हणून असं म्हणतात जिजाबाई शेजारणीकडे गेल्या. बाजरीचं पीठ मागितलं. बाजरीचं पीठ मागितलं आणि सुंदर 2 भाकरी तयार केल्या. 2 भाकरी घेतल्या आणि थंडगार पाण्याचं मळकं घेतलं. हा इतिहास आजचा नाही, आजच्या तब्बल 400-450 वर्ष अगोदरचा आहे. तुम्ही कल्पना करा, आजही जर आपण भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती चढायला गेलो तर आपल्यालाही सहजासहजी चढता येत नाही. पायी गाडी तर आता जाते, पण पायी आजही चढता येत नाही. पण कल्पना करा, आज जो डोंगर इतका अवघड आहे, तो डोंगर आजच्या 400 वर्षापूर्वी कसा असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाबाईच्या पायामध्ये वाहन नाही, अनवाणी पायाने जिजाबाई तो डोंगर चढण्याकरता निघाले. कळा डोंगर चढण्याकरता निघाले. असं म्हणतात, जिजाबाईला सांगितलं होतं की तुला जर माझा पत्ता शोधायचा असेल तर प्रत्येक डोंगराच्या पायथ्याशी कान लागून बघायचा. ज्या डोंगराच्या पायथ्याशी तुला विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला मिळेल त्या डोंगराच्या कडेला तुझा मालक भजन करत राहील. असं म्हणतात. आज जिजाबाईने भामचंद्र डोंगराला कान लावला, आवाज आला नाही. घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी कान लागला, आवाज लावला नाही. पण शेवटून जिजाबाईने भंडारा डोंगराच्या पायथ्याशी कान लावला. विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला आला. विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला, देह देवाच्या कारणी ऐका, विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला आला. आणि जिजाबाई मंद मंद पावलांनी चालायला लागल्या. मंद मंद पावलांनी चालता चालता असं म्हणतात थोड्या अंतरावरती गेल्या. कळा चढता 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 पायात चप्पल नाही, पायात वाहन नाही, म्हणून थोड्या अंतरावरती गेल्यानंतर जिजाबाईच्या पायामध्ये काटा टुचला. जिजाबाईच्या पायामध्ये काटा टुचला आणि जिजाबाईने मोठ्याने आवाज दिला, आई ग, आणि खाली बसल्या. खाली बसल्या. काटा काढण्याचा प्रयत्न केला. काटा काट्याने निघत नव्हता, काटा हाताने सुद्धा निघत नव्हता. शेवटी जिजाबाईला कळलं की काटा काढणारा कोणीतरी असला पाहिजे, त्याच्याशिवाय काटा निघत नाही. काटा निघत नाही. सदैव वैकुंठ गमन पुस्तक लिहिलं बाबांनी. सदैव वैकुंठ गमन मध्ये फार चिंतन गोड आलं. काटा काढण्याचा प्रयत्न केला पण तरीही काटा निघत नाही. जिजाबाईला वाटलं आता काटा काढण्याकरता कोणीतरी असलं पाहिजे, त्याच्याशिवाय काटा निघत नाही. काटा काढण्याकरता कोणीतरी असला पाहिजे. फार वेळ प्रयत्न केला पण या भोल्या मोठ्या जंगलामध्ये, वनामध्ये असेल तरी कोण. पण थोड्या वेळानंतर पाठीमागून आवाज आला. पाठीमागून आवाज आला आणि जिजाबाईने बोलतो, आई साहेब, मी काढू तुमच्या पायातला काटा. जिजाबाईंनी पाठीमागे बघितलं. कुरडे कुरडे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती घोंगडी आहे आणि कोटी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर फिकं पडेल एवढा सुंदर तेजस्वी मुलगा समोर उभा आहे. आणि तो जिजाबाईला बोलतो, जिजाबाई, मी काढू पायातला काटा. जिजाबाई बोलते, काय रे तुझं नाव. नावाचा परिचय देताना सांगितलं, माझं नाव इठ्या. माझं नाव इठ्या. माझं नाव इठ्या म्हटल्यानंतर जिजाबाई बोलते, गड्या तुझं नाव पण ते की मला चालत नाही म्हणे, पण माझ्या पायातला काटा काढशील. त्यावेळेला महात्मा म्हणतो, एकदा संधी देऊन पहा. मी चांगल्या चांगल्याचा काटा काढला. चांगल्या चांगल्याचा म्हणजे कोणाकोणाचा, आकासूर, बकासूर, रुद्रासूर, अरे कंसाचा काटा काढणार आहे मी. एकदा तुम्ही संधी द्या, एकदा संधी द्या म्हटलं. महात्मा समोर आला. बालपणीचे दिवस आठवा. एखादा काटा खेळता खेळता मुडला तर आई किती प्रेमाने आपल्या पायातला काटा काढायची. बस तसाच महात्मा एका दगडावरती बसले आणि एका दगडावरती जिजाबाई बसल्या. जिजाबाईचा पाय घेतला, आपल्या मांडीवरती घेतला. काटा काढण्याचा प्रयत्न केला. काटा काट्याने निघत नव्हता, काटा हाताने निघत नव्हता. शेवटी काटा महात्म्याने दाताने धरला. काटा बाहेर काढला. ज्यावेळेला काटा बाहेर आला त्यावेळेला लाल रक्त बाहेर आलं. लाल रक्त बाहेर आलं त्यावेळेला पिवळा पितांबर फाडला.
पिवळा पितांबर फाडला आणि जिजाबाईच्या पायाला बांधला. लाल अधिक पिवळा रंग संगतीनुसार रंग तयार होतो भगवा. तो भगवा रंग जिजाबाईला सांगत होता, जिजाबाई हा फक्त तुमचा मालक नाही, हा पंचमवेद निर्माता तुका आहे. याची सेवा करा. याची सेवा जर केली तर जीवनामध्ये पुढे या सौरेना म्हणविता त्यांचे दास. पुढे हा सूर्यना त्या महात्म्याची तुम्ही सेवा करा. पाय बांधून झाला आणि जिजाबाईने विचारलं, का रे माझा मालक दिसला का तुला? हो. कुठे? त्या डोंगराच्या पायथ्याशी कडेला तिथं वरती भजन करतोय. वरती भजन? हो भजन करतोय वरती. असं म्हणतात जिजाबाई तिथं मंद मंद पावलांनी हळूहळू चालत चालत गेल्या. तिथपर्यंत चालत 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 प्रवेश केला. आणि तिथपर्यंतचा प्रवेश केल्यानंतर फक्त तुकोबारायांची आणि जिजाबाईची नजरानजर एक झाली. नजरानजर एक झाल्या झाल्या तुकोबाराय बोलतात, 5-6 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. जिजाबाईकडे फक्त पाहिलं आणि तुकोबारायला बोलतात, आवळे अरे फार उशीर केला. अरे थोडी लवकर आली असती तर मी आताच भजन संपवलं, आताच पुंडलिकवर द्यारी केलं. तू जर लवकर आली असती तर तुझ्या कानावरती देवाचं भजन पडलं असतं, तुला श्रवण घडलं असतं. जिजाबाई बोलते, मला नाही ऐकायचं त्या देवाचं भजन. तुम्हाला त्याचं वेळ लागलं. तुम्ही हा डोंगरा कळा चढून आले आणि तुमच्या करता मला भाकरी घेऊन येताना हा कळा डोंगर चढावा लागला. परिणाम असा झाला की डोंगर चढता चढता माझ्या पायामध्ये काटा टुसला. दाखव तुझ्या पायात काटा टुसला, दाखव. दाखव म्हटल्यानंतर तुकोबाराय पायाकडे पाहताय. ऐका मंडळी, ज्यावेळेला तुकोबाराय पायाकडे पाहताय त्यावेळेला पायाकडे नजर मारल्यानंतर आता काट्याकडेही पाहत नाहीये, लाल कलरच्या रक्ताकडेही पाहत नाहीये. पहिलाच प्रश्न तुकोबांनी विचारला, अगं आवडे पितांबर कोणाचा आहे? पितांबर कोणाचा आहे? होता माय कोणी? त्याने माझ्या पायातला काटा काढला. कुरडे कुरडे केस होते, मेघश्यामवर्ण होता, हातामध्ये काठी होती, सफरचंदासारखे गाल होते. हजार सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर फिकं पडेल एवढा सुंदर लख प्रकाशाने तेजस्वी मुलगा होता, त्याने माझ्या पायातला काटा काढला. तुकोबाराय बोलतात, अगं आवडे त्याच्या पाया पडली की नाही? अगं पाया पडली की नाही त्याच्या? मी रोज या डोंगरावरून त्या डोंगरावरती, कधी भामचंद्र, कधी घोराणेश्वर, कधी भंडाऱ्या, मी रोज या डोंगरावरती त्या डोंगरावरती जातो. रोज हजारो वेळा माझ्या पायामध्ये काटे टुसतात. हजारो वेळा माझ्या पायामध्ये काटा टुचत नाही, मी रोज काटा पाहून त्यावरती पाय ठेवतो. कदाचित एक वेळा तरी माझ्या पायातला काटा जरी याने पाहिला तर माझ्या पायातला काटा काढण्याकरता हा येईल. पण आवडे हजारो काटे नाही, काट्यांचं कुंपण झालं पायात, पण अजून सुद्धा माझ्या पायातला काटा काढण्याकरता तो आला नाही ग. पण योगियांचे ध्यानी ध्याताना तुळशी तोतू आम्हापाशी मागे पुढे. तू कोणत्या जन्मातलं पुण्य केलं की तुझ्या पायातला काटा काढण्याकरता जगाचा मालक आला? जिजाबाईंनी दिलेलं इतकं उत्तर सुंदर आहे. जिजाबाई ते बोलते, मालक मी कोणत्या जन्मातलं पुण्य केलं मला माहिती नाही, मी फक्त एक काम केलं, मी एका साधू करता भाकर घेऊन आली. साधू करता भाकर घेऊन आली तर जीवनातला परमोच्च लाभ आहे, जगाचा मालक आपल्या पायातला काटा काढतो. जिजाबाईचं अंतकरण भरून आलं आणि जिजाबाई बोलते तुकोबाईंना, का हो मालक, मी साधं भाकर घेऊन आली तर माझ्या पायातला काटा जगाचा मालक काढतो, तुमच्या करता भाकर घेऊन आली तर जगाचा मालक पायातला काटा काढतो. का हो, मी हा देह जर त्याच्या देहाच्या हा देह जर त्याच्या कारणी लावला तर मग काय होईल? तुकोबाराय बोलतात, अगं आवडे भगवान परमात्म्याने देह त्याच्या करताच दिलाय म्हणून ऐक, इथं दुसरं काहीच काम येत नाही. येथे
दुसऱ्या ठिकाणी नाही, येथे न सरे दुसऱ्या अटी. तू हा देह देवाच्याच कारणी लाव. स्वतः हा तुकोबरांनी हा उपदेश स्वतःच्या पत्नीला केला आणि तेव्हापासून जिजाबाईने आपला देह देवाच्या कारणी लावला. नामरूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ मुखी अमृताची वाणी आणि नामरूपी बीजाला लागलेलं दुसरं फळ देह देवाचे कारणी. आणि महाराज बस एवढेच फळ आहे का? तुकोबराय बोलतात एवढेच फळ नाही, नामरूपी बीजाला लागलेलं तिसरं फळ आहे. हे अंतकरण शुद्ध करा. कसं करा? अभंगाचं तिसरं चरण सर्वांगी निर्मळ. सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. नामरूपी बीजाला लागलेलं तिसरं फळ आहे. त्याचं अंतकरण सर्वांगाने निर्मळ होते. आणि एकदा का चित्त सर्वांगाने निर्मळ झालं रे झालं की देवाकडे जाता येत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहते. मग देवाकडे जायचं काम नाही. एकदा का तुमचं अंतकरण शुद्ध झालं, चित्त निर्मळ झालं की देवाकडे नका जाऊ. फक्त तुम्ही अंतकरण निर्मळ करा, देव जागा शोधतो. कशा करता? ज्ञानोबरांची भाषा अशी आहे, जयाची चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजलया ती उपाशी वैराग्य गा तिथं येऊन जगाचा मालक भजन करतो, अहोरात्र भजन करतो असं म्हणतात प्राप्त स्मरणीय गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा घुले. यांना जर तुम्ही बाहेरून कधीही पाहिलं, गुरुवरे सांगायचे, उल्हास बाबा नेहमी पाठामध्ये सांगतात, गुरुवरे बाबांना लोकांनी दोनच वेळेला पाहिलं, दोनच कार्य करताना. एक तर बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी असायची, ज्ञानेश्वरी नसली
तर बाबांच्या हातामध्ये कमीत कमी माळ तरी असायची. किती माळ असायची? असं म्हणतात एखाद्या वेळेला बाबा जर भजन करता करता माळ जपता जपता जर झोपले तर बाबा झोपून राहत, पण बाबाचे होठ आणि बाबाचे बोट दोघंचे दोघं भजन करत असत. हा, आपली राती होठ, आपली होठ चालता राती, आपली हात चालतो, पण असा नाही चालत, आपला असा चालतो. आपले नोट आणि त्यांचं होठ. गुरुरे बाबा जया निजले अति उपाशी वैराग्य गा. फक्त तुम्ही एक काम करा, सर्वांगाने हे चित्त निर्मळ करा. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जड विठोबा रघुमाई संस्थेमध्ये वेगळी परंपरा असते, आमच्या मुक्ताबे फ्लॉवर वेगळी असते. थोडं समजून घ्या. भिकाजी महाराज आगवणे शुद्ध बीजा पोटी मान
फुट्टी फडे रसाड गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी नामरूपी बीजाला लागलेलं तिसरं फळ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. बरं एवढेच फळ आहे का? तुकोराय बोलतात एवढेच फळ नाही. नामरूपी बीजाला लागलेलं शेवटचं फळ फारच सुंदर आहे. कोणतं आहे फळ? तुम्ही आपण ज्या त्रिविध तापाने ग्रस्त आहे ते सहज जातात. कोणकोणते? तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. 3 तापांनी तुम्ही आणि मी ग्रस्त आहे. कोणते? थंडी ताप, हिवताप आणि संताप. हेच आहे ना? नाही का? 3 तापांनी तुम्ही आणि मी फारच त्रस्त झालेलो आहे. श्रीमद भागवत कथेचा पहिला श्लोक आहे महात्म्यातला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. ते तापत्रय कोणते? त्रिविध तापाने तुम्ही आणि मी ग्रस्त आहे. ते त्रिविध ताप असे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या 3 तापांनी आपण ग्रस्त आहे. पण हे 3 ताप जर जावंसं वाटत असेल तर ऐसे त्रिविध ताप सतसंगती जे श्रवणे विलया जाती. हे देवाच्या भजनाने नामरूपी बीज धरा. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? एखाद्याचं रोज नवीन दुखणं आहे. एखादा व्यक्ती असा आपल्या घरामध्ये तो म्हणतो आज माझं पोट दुखते, उद्या डोकं दुखते. ज्याचं घरामध्ये रोज नवीन दुखणं आहे त्याला समजायचं की तो आध्यात्मिक तापाने ग्रस्त आहे. नंबर 2 आदिभौतिक ताप. छोट्या छोट्या गोष्टीहून आपल्या घरात जर भांडण होत असतील, विकपाला जात असतील, भांडणीचं कारण नाही पण फार भांडणे होत आहे, आपलाच पैसा आपल्याला पुरत नाहीये, समजायचं आदिभौतिक तापाने ग्रस्त आहे. आणि नंबर 3 आदिदैविक. दैवी वृष्टी का अनावृष्टी. निरोबरांनी फार वर्णन केलं. अवकाळी पाऊस होतोय. या सर्व गोष्टी त्रिविध तापामध्ये येतात. या त्रिविध तापातून मुक्त व्हायचं असेल तर महाराज म्हणतात तुमच्याकडे एकच बीज फायदेमंद आहे. त्याचं नाव आहे नामरूपी बीज. या अभंगाची संगती सहजासहजी लागत नाही. ऐका, अभंगाचं चरण शेवटचं कसं आहे? तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. गुरुरे चैतन्य महाराज देगलूर असं सांगत की अभंग जर असा म्हटला तुम्ही तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तर संगती लागत नाही. या चरणाची संगती लायची असली तर जो खालचा ताप आहे तो वरे घ्यावा लागतो. काय झालं? तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. अशी तुम्ही दर्शनाने संगती लावली तर तिघीची तिघही तुमच्या जीवनातून ताप निघून जातात. हे सर्व फळ फक्त एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे नामरूपी बीजाला शेवटची भैरवी म्हणा. भैरवी झाल्यानंतर भजन झाल्यानंतर का ज्ञानेश्वर माऊली भजन करू, 2 मिनिटं मुक्ताबाईचं भजन करू. भजन झालं की मग तुमची भैरवी म्हणून सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मुक्ताबाई मुक्ताबाई
मुक्ताबाई महाराज तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी
सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साहेब मुक्ताबाईच्या चरणी स्वानंद सुज्ञाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेतील सर्वच गुरुवारांच्या चरणी बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक झाली असेल तर तो माझा बुद्धीचा दोष. परंपरा भिन्न भिन्न जरी असल्या तरी वारकरी संप्रदायाचा परंपरा हेच फार महत्वाचं आहे. तो परंपरेत जगणारा संप्रदाय आहे आणि एकामेकीच्या परंपरा सांभाळून आनंद करणारी एकमेव वारकरी संप्रदायाशिवाय दुसरी परंपरा दिसत नाही. म्हणून याचा स्वाभिमानही असला पाहिजे. झालेली सेवा मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक